जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने डॉक्टर कल्याण काळेंना उमेदवारी दिली आहे। काळेंसमोर राज्यातील सर्वात तगडे उमेदवार आहेत। सलग 5 वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेले रावसाहेब दानवे यांना काळे 15 वर्षांनंतर पुन्हा आव्हान देत आहेत। जालना मतदारसंघातील बदललेली राजकीय गणित कुणाचं समीकरण बिघडवणार हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल। रावसाहेब दानवेंनी सलग 6व्यांदा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीकरता शड्डू ठोकलाय। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी काँग्रेसचे विलास औताडे यांचा पराभव केला होता। रावसाहेब दानवेंमुळे जालना लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला बनलाय। रावसाहेब दानवेंनी 1999 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली। त्यानंतर 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्येही रावसाहेब दानवे विजयी झाले। आता 6व्यांदा रावसाहेब दानवे पुन्हा निवडणुकीकरता सज्ज झाले। ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री अशी मजल दानवेंनी मारली। मतदारसंघातील पक्षाची मजबूत बांधणी आणि दांडगा जनसंपर्क या रावसाहेब दानवेंच्या जमेच्या बाजू आहेत। बघा 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य जनतेच्या नजरेत भरतील अशी मोठी कामं आपण जालना लोकसभा मतदारसंघामध्ये केली। 6000 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते जालना लोकसभा मतदारसंघामध्ये झाले। जालना शहराला पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी जवळपास 130 आणि पुन्हा 72 कोटी रुपये आणले। रावसाहेब दानवेंना डॉक्टर कल्याण काळे चांगली लढत देऊ शकतील असा विश्वास काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटतोय। या विश्वासाकरता 2009 मधील निवडणुकीची आकडेवारी पाहूयात। 2009 मध्ये रावसाहेब दानवे आणि डॉक्टर कल्याण काळे यांच्यात लढत झाली होती। त्यावेळी रावसाहेब दानवेंना 3,50,710 मतं मिळाली होती, तर डॉक्टर कल्याण काळेंना 3,42,228 मतं मिळाली होती। 8,000 मतांनी रावसाहेब दानवे विजयी झाले होते। 2009 मध्ये जशी टफ फाईट झाली होती तशीच फाईट यंदाही होईल असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। जेवढी कामं म्हणून या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहे, आज महाराष्ट्राचा इंडेक्स काढला तर जालन्याचा नंबर सगळ्यात शेवटी लागतो। का तर आमचं शहर आमचा जिल्हा मागासलेला आहे असा नंबर लागतो। हा कलंक पुसून टाकण्याच्या दृष्टीने मला जर लोकसभेवर पाठवलं तर निश्चितपणाने हा कलंक मिटवण्याच्या दृष्टीने मी काम करेन। जालना मतदारसंघातील राजकीय गणित मनोज जरांगे यांच्यामुळे बदलली आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाचा लढा पेटला होता। हाच लढा नंतर राज्यभर पसरला होता। परिणामी मराठा आरक्षणाकरता लढा देणारे मनोज जरांगे आणि मराठा समाजाची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरू शकते। आज या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा मराठी समाजाचे प्रस्थापित नेते असतील यांना धडा शिकवल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही। मराठा समाजाची ही खंत आज आम्ही मतपेटीवरून व्यक्त करणार आहोत। लोकसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे असा दावा दोन्ही उमेदवारांनी केलाय। पण आता निवडणुकीच्या प्रचारात कोणते मुद्दे मतदारांना भावतात आणि कोणत्या मुद्द्यावरून मतदान होईल यावरच जय आणि पराजय अवलंबून असणार आहे। जालन्याहून रवी जयस्वालसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।